तेव्हा सौरभची एक व्हिडिओ खूप व्हायरल गेलेली ज्याच्यात तो ऑरेंज ज्यूस असं त्याचं ते एकच ते हे पॉइंट इतका व्हायरल गेलेला. गुड मॉर्निंग सर, ऑरेंज ज्यूस, ऑरेंज ज्यूस, सर ऑरेंज ज्यूस, ऑरेंज ज्यूस. लोकांनी कमेंट्स मध्येच बोलायला सुरुवात केली, अरे ही ऑरेंज ज्यूस गँग, ऑरेंज ज्यूस. एकदा सरफरे वहिनी आणि सोनावणी वहिनी ही कॉन्सेप्ट कुठून आली आणि कसं सुचलं? अहो सोनावणी वहिनी, आता तुम्हाला काय पाहिजे सर फरे वहिनी? हे चाळीतली गोष्ट आहे की जेव्हा मी चाळीत राहायचो तेव्हा आजूबाजूला असे नेबर्स असतात जे काही ना काही मागत असतात आणि अशी एक वहिनी असते ती खूप इरिटेट असते. पण जेव्हा करंट बिग बॉस मध्ये गेला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी अर्थात त्याला सपोर्टही केला. कसं वाटत होतं जेव्हा तो रियालिटी शो मध्ये गेला होता, तर सौरभही गेला होता, तेव्हा तुमची काय चर्चा असायची की काय मित्राने केलं पाहिजे होतं? हा आता काय करत असेल, हा काय अरे खरं मी ना असं करायला पाहिजे तसं. मी आमच्यामध्ये डिस्कशन झालेलं की बघा मी आज जाऊन पैसे कमवतोय, तुम्ही बाहेरून पैसे कमवतोय. प्रत्येकाची स्टाईल आहे डायलॉग डिलिव्हरीची, तरी तुम्ही कोणाची एकमेकांपैकी मिमिक्री करू शकत असाल? शुभमची रिपीट करतो तो. रिपीट करतो. पाणी आण ना मला. आणि आणू हो पाणी करणला आहे ना वियर्ड गोष्टी एकमेकात मिक्स करून खाण्याच्या सवयी. बटर चिकन आईस्क्रीम मध्ये डुबवून पण खाऊ शकतो. फ्रेंच फ्राईज पेप्सी मध्ये फ्रेंच डुबवून फ्राईज खाऊ शकतो. पेप्सी मध्ये डुबवून खातो. एखाद्याचं बिहेवियर शूट दरम्यान कसं असतं, तर ते तुम्ही कसं एखादं एक्सप्लेन किंवा आम्हाला करून दाखवू शकत असाल? माझं कराय